विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? सुरक्षित आहात ना? काळजी घेताय ना? कारण कोरोनाचा प्रादुर्भाव आणि वाढत वाढत चाललेला आहे. त्यामुळे आपण काळजी घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. आजच्या या लेक्चरमध्ये तुमचं मी खूप खूप स्वागत करतो आणि आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करतो. आत्तापर्यंत आपण आधुनिक व्यवस्थापन पद्धतीमध्ये प्रस्तावना अभ्यासलेली आहे. त्यानंतर आधुनिक व्यवस्थापनाची संकल्पना पाहिलेली आहे. त्यानंतर जे काही पहिले आपले कॉन्ट्रीब्युटर आहेत विजय गोविंदराजन यांचे योगदानसुद्धा या ठिकाणी आपण अभ्यासलेलं आहे. त्यानंतर जे काही आपलं त्यांनी सांगितलेले दोन संकल्पना होत्या, 3 बॉक्स सोल्युशन आणि रिव्हर्स इनोव्हेशन, ह्या संकल्पना आपण अभ्यासलेल्या आहेत. आणि आपण पाठीमागच्या तासापासून सी.के. प्रल्हाद यांचं योगदान पाहतोय. फॉर्च्यून ॲट द बॉटम ऑफ द पिरॅमिड याची जी प्रस्तावना आहे विद्यार्थी मित्रांनो, ती प्रस्तावना आपण लक्षात घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपण त्यांच्या सविस्तर जो त्यांचा अभ्यास आहे त्या अभ्यासामध्ये जाणार आहोत. तो अभ्यास आपण लक्षात घेत असताना सुरुवातीला त्याच्यामध्ये आपण जे त्यांनी जे काही कॉन्ट्रीब्युशन त्या फॉर्च्यून ऑफ पिरॅमिडमध्ये केलेलं आहे त्याचा विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यास केलेला होता. आणि त्याच ह्याचा आपण पुढं विचार करूया की कशा पद्धतीनं त्यांनी जो हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला जे स्तर आहेत आपल्या उत्पन्नातील, त्या उत्पन्नाच्या स्तरामध्ये माहिती सांगितलेली आहे. हे जे काही सी.के. प्रल्हाद आहेत त्यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे आहेत. ते महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी लक्षात घेतोय. त्यांनी ग्राहकांचे 4 स्तर केलेले आहेत. ते स्तर आहेत, त्यातला जो पहिला स्तर आहे तो काल आपण जो व्हिडिओ पाहिला ना परवा, त्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला ते होतं, पण ते थोडंसं इंग्रजीमध्ये होतं, त्यामुळे ते तुम्हाला लक्षात आलं नसेल. इथं आपण मराठीमध्ये ते लक्षात घेतोय की जो पहिला स्तर केलेला आहे की ज्यांचं वार्षिक दरडोई उत्पन्न आहे ते $20,000पेक्षा जास्त आहे. साधारणतः $1 आता आपण 70-80 रुपयाच्या दरम्यान आहे. म्हणजे हे लोक जे आहेत यांची लोकसंख्या जगामध्ये 75 ते 100 दशलक्ष आहे. हे लक्षात घेणं आवश्यक आहे. हा पहिला स्तर त्याने केलेला आहे. आणि जो दुसरा स्तर आहे विद्यार्थी, दुसरा आणि तिसरा स्तर तो त्याने एकत्र घेतलेला आहे. आणि तो आहे $1500 ते $20,000 वार्षिक दरडोई उत्पन्नाच्या दरम्यानचा. आणि त्याची लोकसंख्या आहे ते 1500 ते 1750 दशलक्ष लोकसंख्या जगामधली या दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तरावरती आहे. म्हणजे साधारणतः आपण हे जर लक्षात घेतलं तर $1500पेक्षा जास्त उत्पन्न जे आहेत हे पहिल्या 3 स्तरावरती आपण लक्षात घेतलेले आहेत या सी.के. प्रल्हाद यांनी मांडलेल्या त्या महत्त्वाच्या जे काही 4 स्तरांच्या टप्प्यानुसार. आणि चौथा आणि जो महत्त्वाचा स्तराचा जो या ठिकाणी द फॉर्च्यून ऑफ द बॉटम ऑफ द पिरॅमिड या संकल्पनेमध्ये ज्यांचा अंतर्भाव केलेला आहे सी.के. प्रल्हाद यांनी, ते जे लोक आहेत ते $1500पेक्षा ज्यांचं वार्षिक दरडोई उत्पन्न कमी आहे असे लोक आहेत. आणि ते जगामध्ये 4000 दशलक्ष लोक आहेत. म्हणजे जो बाजारपेठेचा अतिशय मोठा लोकसंख्येचा भाग आहे तो हा 4 स्तरावरचा आहे किंवा चौथ्या स्तरावरचा आहे. तर हे तुम्हाला या चार्टवरून हे तुमच्या पटकन लक्षात आलेलं असेल. आणि जे हा जर पिरॅमिड लक्षात घेतला तर त्या पिरॅमिडच्या बॉटमला म्हणजे चौथा जो स्तर आहे तो पिरॅमिडच्या बॉटमला म्हणजे फॉर्च्यून द बॉटम ऑफ द पिरॅमिड जे म्हटलेलं आहे, फॉर्च्यून कुठं आहे तर ह्या चौथ्या या स्तरावरती आहे. हे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे. तर आपण त्याच्या पुढच्या भागाकडे जाऊया की ग्राहकांचे जे स्तर हे पाडलेले आहेत हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये काय तर हे स्तर गरीब आणि श्रीमंत यांच्यातील उत्पन्नाचं अंतर तुम्हाला ते दर्शवत आहेत. कारण ते वाढलेलं अंतर तुम्हाला त्याच्यामधून दिसून येतं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या म्हणण्यानुसार 1960मध्ये जगातील सर्वात 20% श्रीमंत लोकांचं उत्पन्न 70% होतं. म्हणजे जगातल्या 20% लोकांच्याकडं जगातली 70% जवळजवळ संपत्ती होते, त्यांचं उत्पन्न 70% होतं. आणि हीच लोकसंख्या 2000मध्ये 85% पोहोचली. म्हणजे याच काळामध्ये म्हणजे 40 वर्षाच्या या काळामध्ये जगातील
सर्वात गरीब जे 20% लोक आहेत, त्या 20% लोकांच्याकडं केवळ जगातील 2.3% म्हणजे हे जे आहे उत्पन्न ते इतक्या खाली येऊन पोहोचलेलं आहे. म्हणजे सर्वात गरीब लोक जे आहेत त्यांचं उत्पन्न जे आपण आता 1500 वार्षिक दरडोई उत्पन्न जे डॉलरचं आपण लक्षात घेतलेलं आहे ते, म्हणजे संपत्तीच्या वितरणाची ही जबरदस्त असमानता आपल्याला जागतिक बाजारपेठेतील अर्थव्यवस्थेमध्ये सहभागी होऊ शकत नाही. म्हणजे 4 स्तर जे आहे, 4,000 दशलक्ष लोकसंख्या जी आहे, ही ही जे जागतिक आपली बाजारपेठ आहे याच्यामध्ये अंतर्भाव होऊ शकत नाही, ते त्याच्यामध्ये येऊ शकत नाही, कारण त्यांना परवडेबल अशा वस्तूच त्यांच्यासाठी उपलब्ध नाहीत. म्हणजे तसं पाहिलं तर स्तर 4 जे आहे हे 4 मल्टी ट्रिलियन डॉलरच्या बाजारपेठेचं प्रतिनिधित्व करतं. हे ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. आणि याच्यामध्ये एक आणखी जागतिक बँकेचा जो अंदाज आहे, हो, पिरॅमिडच्या बॉटमशी असलेली लोकसंख्या जी आहे ही पुढील 40 वर्षामध्ये 6 अब्जाहून अधिक होईल. आता 4 अब्ज आहे ती 6 अब्ज होईल, म्हणजे आणखी आत्ताच्या लोकसंख्येच्या 50% लोकसंख्या पुढच्या 40 वर्षामध्ये वाढेल. हा जागतिक बँकेचा विद्यार्थी मित्रांनो अंदाज आहे. हे सर्व जे आहे मटेरियल हे तुम्ही लिहून घेत असाल, लिहून घेतलेलं असेल असं मी खात्री करतो. आणि विद्यार्थी मित्रांनो पुढे जातो तर त्याचं कारण काय आहे, तर जगातील बहुसंख्य लोकसंख्या जी आहे ही कमी उत्पन्न गटातील जे भाग आहे तिथंच वाढतं आहे. श्रीमंत लोकांची जी लोकसंख्या आहे ही उलट कमी होत चालली आहे. परंतु कमी होत चालली असले तरी त्यांचं उत्पन्न जे आहे ते वाढत चाललेलं आहे. हां, आणि इकडं काय झाले, त्यांचं उत्पन्न कमी चाललं आहे पण लोकसंख्या त्या गटामध्ये वाढत चाललेली आहे. हे या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. तर विकसनशील देशामधील हे जे काही सर्व जी आर्थिक व्यवस्था आहे ती आर्थिक व्यवस्था ते 40 ते 60% हिस्सा जो 4 स्तरावर मधल्या लोकांचा आहे, हे या ठिकाणी विशेष नमूद करणं आवश्यक आहे. कारण विकसनशील देशामधलीच ही सगळी मोठी लोकसंख्या आहे. विकसित देशामध्ये गरिबांची संख्या फार कमी असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि हे 4 स्तरामधील जे लोक आहेत हे ग्रामीण भागात, खेड्यात किंवा शहरी झोपडपट्ट्यामध्ये राहत आहेत. ते सहसा त्यांच्या मालमत्तेची कागदपत्र ठेवत नाहीत. हे एक ऑब्झर्वेशन C.K. प्रल्हाद यांनी त्यांच्या या फॉर्च्यून ॲट द बॉटम ऑफ द पिरॅमिड या संकल्पनेमध्ये मांडलेलं आहे. त्यांचे थोडे किंवा कोणतेही औपचारिक शिक्षण झालेलं नसते, कारण शिक्षण घेण्या इतपत त्यांची आर्थिक ऐपतच नसते. पारंपरिक वितरण, क्रेडिट किंवा संदेशवानाद्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे या बहुराष्ट्रीय कंपन्यांना खूप कठीण असतं, किंवा साध्या साध्या कंपन्यांना सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचणं खूप कठीण असतं, कारण ते खूप मोठ्या प्रमाणावरती विस्तीर्ण प्रदेशामध्ये विखुरलेले आहेत. आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि त्याच्यासाठीचा येणारा खर्च हा या बहुराष्ट्रीय कंपन्यांना विद्यार्थी मित्रांनो परवडत नाही. गुणवत्तापूर्ण वस्तू व सेवा खरेदी करतातच असे नाही, त्यांच्या खरेदीचं प्रमाण हे खूप कमी असतं. म्हणून जागतिक लोकसंख्येचा हा विशाल भाग कॉर्पोरेट क्षेत्रासाठी बऱ्याच बाजारपेठेसाठीच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात अदृश्य राहिलेला आहे. हे वाक्य जे आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हे पुन्हा एकदा आपण लक्षात घेऊया. गुणवत्तापूर्ण वस्तू व सेवा ते खरेदी करतातच असं नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे की त्यांना गुणवत्तापूर्ण वस्तू व सेवा नकोच आहेत असं नाही, परंतु त्या गुणवत्तापूर्ण वस्तू व सेवा, महागड्या वस्तू व सेवा त्यांना खरेदी करणं शक्य नाही, कारण त्यांना ते आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. आणि जागतिक लोकसंख्येचा मग हा जो 4 अब्ज लोकसंख्येचा भाग आहे 4 स्तरावरचा, किंवा या जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार की पुढच्या 40 वर्षामध्ये तो 6 अब्जपर्यंत पोहोचेल. तर हा जो मोठा विशाल भाग आहे हा कॉर्पोरेट क्षेत्रासाठी, म्हणजे हा बहुराष्ट्रीय कंपन्यासाठी तो खऱ्या अर्थानं म्हणजे अननोन राहिलेला आहे. हे या ठिकाणी विशेष विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे.
म्हणून या वाक्याचं आपण या ठिकाणी रिपिटेशन केलेलं आहे. तुम्हाला थोडंसं हे सगळं फास्ट लिहून घ्यावं लागेल, कारण या तासाला मोठा भाग आपल्याला अभ्यासाला लक्षात घ्यायचा आहे. ही जी अदृश्य संधी आहे, दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये आला. पहिला ग्राहकांचे 4 स्तर हा मुद्दा झाला. आता दुसऱ्या मुद्द्याकडे आपण जातोय. जे फॉर्च्यून ॲट द बॉटम ऑफ द पिरॅमिड ही जी काही संकल्पना आहे किंवा हा जो ग्रंथ आहे ह्याच्यामध्ये त्यांनी जे काही संकल्पना मांडल्या त्याच्यात आपण काही टप्पे केलेले आहेत. त्यातला पहिला टप्पाचा ग्राहकांचे 4 स्तर आणि त्याच्याबद्दल जागतिक बँकेचं किंवा संयुक्त राष्ट्राचं काय म्हणणं आहे आणि त्याच्यामध्ये हे जे आत्ता तुम्हाला अजूनही वाक्य दिसतंय की गुणवत्तापूर्ण वस्तू व सेवा खरेदी करतात, हे त्याच्यामधलं निष्कर्ष खूप खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याच्या आधारित हा दुसरा मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे, तो आहे अदृश्य संधी. जो अदृश्य भाग राहिलेला आहे त्या ठिकाणी अदृश्य संधी आपल्याला पाहायला मिळते. म्हणून जगातील सर्वात मोठ्या 200 कंपन्यांपैकी बहुसंख्य कंपन्या या विकसित देशामध्ये आहेत. काय लक्षात येतं आपल्या विद्यार्थी मित्रांनो, की जगातल्या सर्वात मोठ्या ज्या 200 कंपन्या आहेत ह्या विकसनशील किंवा गरीब देशामध्ये नाहीत, तर ह्या कंपन्या सगळ्या ह्या विकसित देशामध्ये आहेत. त्यामध्ये US मध्ये 82 कंपन्या आहेत. 200 पैकी US मध्ये 82 कंपन्या आहेत आणि जपानमध्ये 41 कंपन्या आहेत. बहुतेक बहुराष्ट्रीय कंपन्या स्तर 4 ग्राहकांचा विचार करतात. त्या स्तर 4चा म्हणजे पिरॅमिडच्या बॉटमचा विचार करीत नाहीत. वरती विचार करतात याच्यावरून तुम्हाला असं वाटेल, नाही, करत नाहीत. स्तर 4च्या बाजारपेठेचा संभाव्यतेच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी विकसनशील देशात याबद्दलच्या त्यांच्या मतावर प्रभाव पाडणाऱ्या मुख्य ग्राहकांचा व पद्धतींचा वापर केला पाहिजे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. ही अदृश्य जी संधी आहे ही विद्यार्थी कशी आहे त्याबद्दल काही गृहीत मांडलेली आहेत. ती गृहीत या ठिकाणी लक्षात घ्या. पहिलं गृहीत आहेत, गरीब आमचे लक्ष्य ग्राहक नाहीत. ह्या 200 बहुराष्ट्रीय कंपन्या काय म्हणत आहेत की हे जे गरीब लोक आहेत 4 अब्ज, ते 4000 दशलक्ष किंवा 4000 अब्ज लोक हे आमचे ग्राहक नाहीत. कारण आपल्या सध्याच्या किमतीच्या संरचनेसह त्या बाजारपेठेसाठी फायदेशीर स्पर्धा करू शकत नाहीत, कारण त्यांच्या किमती ह्या जास्त आहेत. गृहीत दुसरं काय आहे, तर विकसित बाजारपेठेत विकल्या गेलेल्या सर्व वस्तू व सेवा गरिबांना परवडत नाहीत आणि त्यांना त्याचा उपयोग होत नाही, कारण त्यांच्या कॅपॅसिटीपेक्षा, फिनान्शियल कॅपॅसिटीपेक्षा खूप महागड्या आहेत. ते त्या घेऊ शकत नाहीत आणि त्यांना तेवढ्या क्वालिटीच्या वस्तूची गरजही नाही. त्यांना लो क्वालिटी असेल तरी चालेल, पण लो प्राईस पाहिजे. तिसरं गृहीत काय आहे, केवळ विकसित बाजारपेठा नवीन तंत्रज्ञानासाठी पैसे देतात, असं त्या बहुराष्ट्रीय 200 मोठ्या कंपन्यांचं मत आहे व त्यांची प्रशंसा करतात. गरीब लोक पारंपरिकच तंत्रज्ञान वापरतात. हे सगळ्यात मोठं महत्त्वाचं गृहीत आहे. गृहीत 4 काय आहे, तर पिरॅमिडचा जो बॉटम आहे हा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी दीर्घकाळासाठी व्यवहार्य व महत्त्वपूर्ण आहे. तर स्तर जो 4 आहे सरकार व NGOसाठी ते म्हणतात की आम्ही त्यांना सोडून देतो. नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे आणि सरकार आहे, यांनी 4 स्तरावरच्या लोकांच्यासाठीचं जे काय आहे ते त्यांनी निस्तरावं. आम्ही नाही, आम्ही पहिल्या 3 स्तरासाठीच आहोत, कारण ते आम्हाला मुबलक प्रमाणामध्ये प्रॉफिट देण्यासाठी तयार आहेत, मुबलक प्रमाणामध्ये आम्हाला नफा मिळवून देणार आहेत आणि या 4 स्तरावरती आम्ही काम करायला गेलो तर ते आमच्या दृष्टीने व्यवहार्य नाही आणि ते दीर्घकाळासाठी आमच्याला महत्त्वपूर्ण आहे, कारण ते आम्हाला प्रॉफिट मेकिंग करत नाहीत. 5वं गृहीत काय आहे, एक मानवतावादी परिणाम असलेला व्यवसाय अहवालाद्वारे व्यवस्थापक उत्साहित नाहीत. त्यांचा एक मानवतावादी हा जो परिणाम आहे किंवा ह्या मानवासाठी जे आहे करायला पाहिजे, हा त्यांचा या ठिकाणी मुळात दृष्टिकोनच नाहीत. व्यवस्थापक आहेत हे या स्तर 4साठी उत्साही नाहीत. 6वं गृहीत काय, तर बौद्धिक उत्साह विकसित मार्केटमध्ये पिरॅमिडच्या बॉटमशी अशी काम करू इच्छिणाऱ्या प्रतिभावान व्यवस्थापकांना शोधणं कठीण आहे. चॅलेंजिंग जो काही मॅनेजर आहे ना, चॅलेंज स्वीकारणारा, उत्साही अशा स्वरूपाचा प्रतिभावान व्यवस्थापक हा या ठिकाणी 4 स्तरासाठी काम करणारा पाहिजे, तो या ठिकाणी आपल्याला
मिळणं दुरापास्त आहे. अशी या ठिकाणी 6 गृहीतक सांगितलेली आहेत. त्यानंतर आपण पुढच्या भागाकडे जाऊया की हे जे 4 स्तरामधील कंपन्यासाठी नाविन्यपूर्ण आणि संधीचा उपाययोजनाद्वारे विचार करणे हे याच्यामध्ये आहे. तर यामध्ये 2 भाग केलेत, नवनिर्मिती दर्शक मार्गदर्शक आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचं उपयोजन. याच्यामध्ये बघा, टी व्ही आणि माहितीमधील क्षेत्रामध्ये गरिबांचा प्रवेश वाढला आहे. हे नवनिर्मितीचं काय मार्गदर्शन करतं, तर टी व्ही आणि माहितीमधील क्षेत्रामध्ये गरिबांचा प्रवेश वाढला आहे. तर बहुराष्ट्रीय कंपन्यांचं काय आहे, तर श्रेणी 4 अनेक उत्पादन आणि सेवेविषयी जागरूक होत आहेत आणि फायदे उठवण्यास उत्सुक आहेत. ही जी अदृश्य संधी आहे विद्यार्थी मित्रांनो, ती नाविन्यपूर्ण आणि अदृश्य स्वरूपाची संधी या ठिकाणी मांडण्याचा या चार्टमध्ये प्रयत्न केलेला आहे. सरकारची व आंतरराष्ट्रीय मदतीची कमी होत जाणारी भूमिका या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. कारण सरकार आता खाजगी बऱ्याच प्रमाणामध्ये विकसनशील राष्ट्रामध्ये आणि गरीब राष्ट्रामध्ये खाजगीकरणाला जोर धरू लागलेला आहे. विकसनशील देशामध्ये प्रवेश करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी अधिक मदत करणाऱ्या गुंतवणुकीचं वातावरण व गैरसरकारी संस्थांचं अधिक सहकार्य या बहुराष्ट्रीय कंपन्यांना आता मिळायला लागलेलं आहे. त्यामुळे श्रेणी 1, 2, 3 मध्ये तीव्र स्पर्धासह जागतिक क्षमता अधिक झालेली आहे. श्रेणी 4 फायदेशीर वाढीसाठी एक प्रचंड न वापरणारी बाजारपेठ. आपण पाहिलं की 4 दशलक्ष लोकांची जी बाजारपेठ आहे ती न वापरलेली बाजारपेठ ह्या बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी उपलब्ध आहे. आता याच्यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा भाग येतो की गर्दीच्या शहरी भागात होणारे स्थलांतर परावृत्त करण्याची गरज आहे. हेही लक्षात घ्यायला पाहिजे. आणि हा कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या निमित्तानं हे तुम्ही लक्षात घेतलं. मुंबई पुण्याकडचे लोक गावाकडे यायला लागले, मग त्या ठिकाणची थोडीशी गर्दी कमी व्हायला लागली आणि मग त्या ठिकाणचा कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला. पण ते जे लोक या आपल्या भागात आले, आपल्याकडे आले, त्याने आपल्या भागामधला संसर्ग वाढवला. याचा मुद्दा इथे नाही, पण जे आपल्याकडं आता मुंबईसारख्या ठिकाणी, अतिशय पुण्यासारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती लोकसंख्या वाढत चाललेली आहेत, लोक कुठेही राहायला लागलेले आहेत, कितीही अंतरावर जाऊन काम करायला लागलेले आहेत, हे स्थलांतर थोडंसं थांबवण्याची गरज आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी ग्रामीण लोकसंख्येसाठी वस्तू व सेवा तयार केल्या पाहिजेत, तरच त्यांना ती संधी आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून आता हा बॉटम ऑफ द पिरॅमिडसाठी नवीन दृष्टिकोन काय आहे, हा दृष्टिकोन सुद्धा या ठिकाणी मांडलाय पहा. किंमत कामगिरी गुणवत्ता दृष्टिकोन हा आपण या ठिकाणी लक्षात घेतोय. वस्तू विकास, हा वस्तू विकास कसा पाहिजे, तर नवीन वितरण पद्धती, कठीण परिस्थितीमध्ये म्हणजे उष्णता असेल, पाऊस असेल, धूळ असेल, थंडी असेल, अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये टिकतील अशा वस्तूंची निर्मिती करायला पाहिजे. कारण या 4 स्तरावरती जे लोक आहेत, जी परिस्थिती आहे, भौगोलिक स्थिती आहे, ही फार बिकट आहे आणि फार म्हणजे प्रॉब्लेमॅटिक आहे. तर त्या सर्व ऊन, वारा, पाऊस, धूळ, थंडी या सगळ्याला फेस करेल अशा तुमच्यानी म्हणजे वस्तू आणि सेवा ह्या टिकाऊ असणाऱ्या पाहिजेत. या दृष्टीनं तुम्ही वस्तू विकास करणं आवश्यक आहे. त्यानंतर शाश्वता म्हणजे सस्टेनेबिलिटी, याच्यामध्ये संसाधनाच्या तीव्रतेत घट पूर्ण, म्हणजे संसाधनाच्या तीव्रतेमध्ये घट व्हायला लागलेली आहे आणि गुंतवणुकीची तीव्रता जी आहे ती या ठिकाणी तीव्रता वाढवणं खूप या ठिकाणी महत्त्वाचे आहे. नफाक्षमता या ठिकाणी महत्त्वाची आहे. म्हणजे शाश्वतता आपल्याला पूर्णता लक्षात घ्यायची असेल तर त्याच्यामधलं जे मार्जिन आहे ना, ते मार्जिन थोडंसं कमी करणं आवश्यक आहे. आणि ते मार्जिन कमी करत असताना तुम्ही तुमची नगसंख्या वाढवली तर आपोआप तुम्हाला जो तुमचा टोटल नफा मिळतो तो या ठिकाणी तुम्हाला नफा म्हणजे वस्तूंचं प्रमाण वाढवून आणि किंमत कमी करून सुद्धा तो तुम्हाला नफा मिळू शकतो. पण त्याच्यासाठी असणारी जी काही व्यवस्था आहे, यंत्रणा आहे, ही विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी वाढवणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया की हा तिसरा मुद्दा आहे. पहिला मुद्दा झाला ग्राहकांचे 4 स्तर, दुसरा मुद्दा झाला अदृश्य संधी. हे चार्ट जे आहेत हे ह्याच्यामधले चार्ट दुसऱ्या मुद्द्यामधले आहेत. आता तिसऱ्या मुद्द्याकडे आपण जाऊया. श्रेणी 4चे प्रवर्तक आहेत. या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये सुद्धा श्रेणी 4 वरती काम करणारे, त्यांच्यासाठी काम करणारे काही आहेत. हे या ठिकाणी 2 उदाहरणं देण्याचा मी प्रयत्न केला आहे. त्यातलं पहिलं उदाहरण जे आहे ते हिंदुस्तान लिव्हर लिमिटेडचं आहे.
हे बॉटम ऑफ द पिरॅमिडच्या बाजारपेठांचा शोध घेणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये अग्रणी म्हणून कार्य करते. ही जी हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड आहे आणि तुम्ही जे काही साबण पेस्ट या सगळ्या अनेक बऱ्याच गोष्टी ज्या काही सर्वसामान्य लोक वापरत आहेत ह्या बऱ्यापैकी हिंदुस्तान लिव्हरच्याच असलेल्या तुम्हाला दिसून येतात. आणि हे आत्तापासून नाही तर खूप वर्षापासून 50 वर्षाहून अधिक काळापासून ही कंपनी भारताच्या छोट्या बाजारपेठेमध्ये ग्राहकांना परवडेल अशा वस्तू विकत आहे. म्हणजे 100 रुपयाची सुद्धा 50 ग्रॅम पेस्ट जे आहे टूथपेस्ट ही 100 रुपयाला सुद्धा आहे आणि 10 रुपयाला सुद्धा ते देतात. ज्यांना 50 ग्रॅम ही 100 रुपये द्यायला परवडते त्या क्वालिटीची त्यांना देतात आणि 100 ग्रॅमसाठी ज्यांना तेवढे पैसे देणे परवडत नाहीत त्यांना 10 रुपयाची सुद्धा पेस्ट हिंदुस्तान लिव्हरनं तयार केलेली आपल्याला पाहायला मिळते. 1990च्या दशकामध्ये भारतातली जी कंपनी आहे निर्मा लिमिटेड या स्थानिक कंपनीने सुद्धा गरीब ग्राहकांना मुख्यतः ग्रामीण भागामध्ये डिटर्जंट उत्पादनाची ऑफर देऊ केली आणि एक नवीन व्यवसाय प्रणाली विद्यार्थी मित्रांनो तयार केली. तो निर्मा तुम्हाला डिटर्जंट पावडर माहिती आहे. आज तुम्हाला बाजारपेठेमध्ये असंख्य दिसतील, परंतु 1990च्या दशकामध्ये केवळ निर्मा, लोक निर्मा द्या म्हणायचे, वॉशिंग पावडर नाही. एवढं जसं पार्ले मागतात, बिस्किट द्या म्हणत नाही, तसंच आहे. पेस्टच्या बाबतीमध्ये कोलगेट द्या म्हणतात, टूथपेस्ट मागत नाही. म्हणजे एवढा त्या कंपन्यांचा त्या ठिकाणी त्या काळापासूनचा जो ब्रँड निर्माण झालेला आहे तो ब्रँड लोकांच्या मध्ये पोचलेला आहे. निर्मा कंपनीच्या या नवीन रचनेला सुरुवातीला हिंदुस्तान लिव्हर ने सुद्धा विरोध केला. तथापि निर्मा कंपनीने वेगाने वाढत गेली तेव्हा हिंदुस्तान लिव्हरला सुद्धा त्याकडे लक्ष द्यायला लागलं, कारण निर्मा कंपनीनं बरंचसं बाजारपेठ काबीज करीत चालली. कारण हिंदुस्तान लिव्हर सुद्धा डिटर्जंट पावडरमध्ये त्यावेळेला होती आणि ती इंटरनॅशनल मल्टीनॅशनल कंपनी आहे आणि आपली निर्मा लिमिटेड ही इंडियन कंपनी आहे. पण इंडियन कंपनीनं त्याच्यामध्ये पहिल्यांदा भारतातल्या गरिबांना परवडेल असं निर्मा पावडर निर्माण केली, कमी किमतीची आणि क्वालिटीची. मग ह्या हिंदुस्तान लिव्हरला सुद्धा महागड्या किमती कमी करून निर्मासारखं प्रोडक्ट बाजारात आणायला लागलं. 1995मध्ये मग कंपनीनं पारंपरिक व्यवसायाच्या मॉडेलमध्ये बदल करून 5 वर्षे गेली, वेगवेगळ्या ऑफर देऊ केल्या आणि व्हील नावाची आज सुद्धा बाजारपेठेमध्ये डिटर्जंट पावडर आहे. ही नवीन डिटर्जंट पावडर विद्यार्थी मित्रांनो तयार केली. आज निर्मा आज निर्मा आणि हिंदुस्तान या डिटर्जंट मार्केटमध्ये प्रतिस्पर्धी असल्या तरीसुद्धा त्यांचा प्रत्येकी 38% वाटा या डिटर्जंट पावडर मार्केटमध्ये आहे. हिंदुस्तान लिव्हरनं मग काय केलं, ब्राझीलमध्ये सुद्धा गरिबांसाठी नवीन डिटर्जंट त्याच भाग घेतला आणि दुसऱ्या देशामध्ये आला नावाचा एक प्रोडक्ट त्या ठिकाणी ब्रँड आणला. आज त्या ब्रँडला ब्राझीलमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती यश मिळालेलं आहे. ह्या ज्या 2 महत्त्वाच्या कंपन्या आहेत ह्या श्रेणी 4च्या प्रवर्तक कंपन्या आपण या ठिकाणी म्हणतो. या कंपन्यांनी बॉटम ऑफ द पिरॅमिड कॉर्पोरेट प्राधान्य म्हणून स्वीकारलं. यावरून असं स्पष्ट होतं की श्रेणी 4मध्ये स्थानिक बाजारपेठेंच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि जागतिक स्रोतांचा आधार एकत्र करणं गरजेचं आहे. हे मोस्ट इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. श्रेणी 4मध्ये स्थानिक बाजारपेठांच्या परिस्थितीवर सामना करण्यासाठी उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि जागतिक स्रोतांचा आधार एकत्र करणं गरजेचं आहे. केवळ स्वस्त व कमी गुणवत्तेची उत्पादन तयार करणं नव्हे. विद्यार्थी मित्रांनो, हे या बॉटम ऑफ द पिरॅमिड जी संकल्पना आहे ह्याचं खरं गमक या ठिकाणी धरलेलं आपल्याला दिसून येतं. श्रेणी 4 संभाव्य बाजारपेठ उद्योजकीय नवनिर्मितीशिवाय साध्य केली जाऊ शकत नाही. श्रेणी 4साठी तुम्हाला काहीतरी नवीन इनोव्हेटिव्ह करणं आवश्यक आहे. सक्रिय बाजारपेठेची कल्पना करणे हे खरे आव्हान व्यवस्थापकांना आहे. जिथे आज फक्त गोरगरीब राहतात, जिथे पूर्णपणे असंघटित बाजारपेठांच्या पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी प्रचंड कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही सगळं लिहून घेत असाल अशी कल्पना करतो. समजून घ्या आणि लिहून घ्या.
सक्रिय बाजारपेठेची कल्पना करणं हे खरं आव्हान व्यवस्थापकांना आहे. आणि जिथे गोरगरीब राहत असतात तिथंच ही असंघटित बाजारपेठ जी आहे त्या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी तुम्हाला तुमची प्रचंड कल्पनाशक्ती वापरायला पाहिजे, सर्जनशीलता वापरायला पाहिजे. श्रेणी 4 बाजारपेठेमध्ये कार्य करणं हे विद्यमान बाजारपेठेमध्ये कार्य करण्यासारखं नाही, ते खूप वेगळं आहे. व्यवस्थापकांनी प्रथम श्रेणीची आवश्यकता व आव्हानानुसार एक व्यावसायिक पायाभूत सुविधा विकसित केली पाहिजे व त्यासाठी उत्पादन प्रक्रिया, विकास, संशोधन इत्यादी क्षेत्रातील गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ केली पाहिजे. आता हे कार्य जे आहे कोणती फर्म एकट्याने करू शकत नाही. त्यामध्ये स्थानिक व्यक्ती, सरकार, गैरसरकारी स्वयंसेवी संस्था, वित्तीय संस्था, बँका, इतर कंपन्या यांनी एकत्रितपणे सहभाग घेतला पाहिजे. हे जे पॉवर्टी निर्मूलन आहे, गरिबी निर्मूलन जे आहे ते हे एकट्याच कुणाचं काम नाही. याच्यासाठी स्थानिक लोक महत्त्वाचे आहेत, व्यक्ती महत्त्वाचे आहेत, सरकार महत्त्वाचं आहे, हे NGO महत्त्वाचे आहेत, बँका, संस्था, वित्तीय संस्था महत्त्वाच्या आहेत आणि इतर कंपन्यासुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. या सगळ्यांनी एकत्रित सहभाग घेतला पाहिजे. आणि या ठिकाणी 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, 4 घटक महत्त्वाचे आहेत. त्या 4 घटकांचाही आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. खरेदी शक्ती निर्माण केली पाहिजे, पहिला मुद्दा आहे. आकांक्षांना आकार देणं महत्त्वाचं आहे. प्रवेश सुधारणं महत्त्वाचं आहे ह्या बाजारपेठेमध्ये. आणि स्थानिक उपाययोजना आखणं, या 4 घटकांची भरभराट श्रेणी 4 मार्केटची गुरु किल्ली आहे. हे 4 जे मुद्दे आहेत हे आपण विद्यार्थी मित्रांनो टप्प्याटप्प्याने लक्षात घेऊया. हे श्रेणी 4 मार्केटची गुरु जी आहे ते खरेदी शक्ती तयार करणं, म्हणजे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अंदाजानुसार जगातील 1/3 लोक हे एकतर खेड्यात राहतात किंवा कमी पगाराच्या नोकऱ्या करतात, बेरोजगार आहेत किंवा कमी पगाराच्या नोकऱ्या करतात. स्वतःच्या आणि कुटुंबाचे पालनपोषणसुद्धा ते करू शकत नाहीत. अशा गरीब लोकांच्यासाठी मदत करणं त्यांच्यासाठी चांगली एक संधी आहे. आणि ही प्रभावीपणे संधी राबवण्यासाठी 2 महत्त्वाच्या बाबी आहेत. एक, पत उपलब्ध करून देणं किंवा गरिबांची कमाई करण्याची क्षमता वाढवणं. दुसरा आहे आकांक्षांना आकार देणं. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो श्रेणी 4 मध्ये सुरू केलेल्या टिकाऊ उत्पादनाच्या या कल्पनामुळं किंवा ग्राहकांच्या शिक्षणाद्वारे पदोन्नती केल्यामुळं केवळ बॉटम पिरॅमिडच्या लोकांच्या निवडीवर या ठिकाणी सकारात्मक प्रभाव पडणार आहे. त्याचबरोबरीनं अमेरिकन आणि इतर जे लोकांचं जीवनमान आहे ते जीवनमानसुद्धा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बदलणार. गेल्या 20 वर्षामध्ये विकसनशील बाजारपेठेतील तंत्रज्ञानासाठी आरंभिक जी बाजारपेठ सुरू झालेली आहे, विकसित देशामधील असुरक्षित तंत्रज्ञानाची जागा त्यांनी घेतलेली दिसते. त्याचा फायदा युनिलिव्हरसारख्या कंपनीनं केला. स्वस्त आणि कमी दर्जाची त्यांनी उत्पादने तयार केली. त्यामध्ये त्याचं रेफ्रिजरेटर एक उदाहरण दिलं जातं. अगदी ते जे रेफ्रिजरेटर आहे ना, ट्रकमध्ये ठेवून ते संपूर्ण देशभर फिरवलं जातं, त्याची वाहतूक केली जाऊ शकते. आणि त्यासाठी जी विजेच्या वापराची जी क्षमता आहे ती या ठिकाणी कमी केलेली दिसते. विकसनशील देशामध्ये ही जी काही वीज, पाणी किंवा इतर जे काही अनेक आवश्यक सेवा आहेत, या सर्व सेवा उपलब्ध करण्यामध्ये या ठिकाणी संधी आहे. म्हणजे या श्रेणी 4 मधल्या लोकांच्या आकांक्षा आहेत, त्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी या बहुराष्ट्रीय कंपन्यांना मोठी संधी आहे, हे या ठिकाणी नमूद केलेलं आहे. त्यानंतर प्रवेश सुधारत आहे. हे जे काही श्रेणी 4 मधला जो भाग आहे हा शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे प्रत्येक ठिकाणचा वेगवेगळा आहे. बॉटम ऑफ द पिरॅमिड विकसित होण्यासाठी
या ठिकाणी अधिक चांगली वितरण प्रणाली आणि संदेशवहन यंत्रणा आवश्यक असते. अनेक कंपन्या श्रेणी 4 पर्यंत पोहोचत नसल्यामुळे गरीब लोक स्थानिक वस्तू सेवावरतीच आपलं समाधान मानतात, त्याच्यावरतीच अवलंबून राहतात. म्हणून ही जी बाजारपेठ आहे वितरण प्रणालीच्या मार्फत त्याच्यामध्ये प्रवेश करणं या ठिकाणी खूप खूप महत्त्वाचं आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि त्याच्यासाठी मग हे जे काही डिजिटल प्लॅटफॉर्म आहे तो महत्त्वाचा आहे. आणि ही प्रक्रिया राबवत असताना केवळ डिजिटल डिव्हिडंडकडं लक्ष देऊन चालणार नाही, त्याचं रूपांतर हे आपल्याला जे आहे ते डिजिटलमध्ये करणं खूप खूप आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यातला जो चौथा मुद्दा आहे तो आहे स्थानिक उपाययोजना आखणं. फक्त बहुराष्ट्रीय कंपन्यांनी काय काम करायला पाहिजे हे केवळ न पाहता तर स्थानिक उपाययोजनासुद्धा काही राबवल्या पाहिजेत. तर त्या स्थानिक उपाययोजना काय आहे, तर नवीन शतकात प्रवेश केल्यानंतर जगातील सर्वोच्च 200 बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या एकत्रितपणे विक्री जगातील एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या 30% इतकी होती व जगातील सर्वात 100 मोठ्या अर्थव्यवस्थापैकी 50 अर्थव्यवस्था या अंतर्गत कंपन्यांच्यामध्ये होती. तरीही तृतीय जगातील बऱ्याच देशांना आर्थिक अडचणीत भासत आहेत. 21व्या शतकात बहुराष्ट्रीय कंपन्यांची भरभराट होत असली तरी त्यांना त्यांचा आर्थिक आधार वाढवला पाहिजे आणि अधिक प्रमाणात सामायिक केला पाहिजे. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी त्यांनी अधिक सक्रिय भूमिका निभावली पाहिजे. स्थानिक क्षमता व बाजारपेठ ज्ञानाशी जागतिक सर्वोत्तम पद्धतीनं मेळ साधणं हे बहुराष्ट्रीय कंपन्यांचा सर्वोत्तम दृष्टिकोन असला पाहिजे. परंतु एखादी विशिष्ट बाबीच्या पुढाकाराने श्रेणी 4 मध्ये प्रवेश करणाऱ्या कंपन्यांचा त्यामध्ये समावेश असेल तरीसुद्धा त्यांची विकासाची तत्वे समान असली पाहिजेत. नवीन व्यवसाय मॉडेल स्थानिक लोकांच्या संस्कृती आणि जीवनशैलीमध्ये अडथळे आणू शकतात. जागतिक आणि स्थानिक ज्ञानांचं प्रभावी संयोजन करणं स्थानिक उपाययोजनेच्या अंतर्गत महत्त्वाचं मानलेलं आहे. त्यानंतर हे जे 4 घटक आहेत, कोणते 4 घटक आहेत हे जे आपण वरती पाहिले, हे खरेदी शक्ती तयार करणे, आकांक्षांना आकार देणे, प्रवेश सुधारत आहेत आणि स्थानिक उपाययोजना आखणे. या 4 घटकांचं या ठिकाणी एकत्रीकरण हे बॉटम ऑफ द पिरॅमिडमध्ये असलेल्या व्यावसायिक पायाभूत सुविधांचे 4 घटकांना एकमेकांना असं जोडलं पाहिजे. एका घटकामधील नवनिर्मिती इतर घटकामध्ये च्या नवनिर्मितीमध्ये पोषक ठरते. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी यासाठी पुढाकार घेण्यासाठी 4 महत्त्वाची कारणं या ठिकाणी दिलेली आहेत. त्यातलं पहिलं आहे हे संसाधने, दुसरं आहे फायदा, तिसरं आहे उत्प्रेरक आणि चौथा आहे हस्तांतरण. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 5वा जो यातला घटक आहे तो आहे स्थानिक घटकांचे सहकार्य. गरिबांना सक्षम बनवणं हे सध्याच्या स्थानिक रचनेस धोका पोचवू शकत नाही. काही स्थानिक घटक यास विरोध करू शकतात काही वेळेला. कारण एक या उदाहरण या ठिकाणी मी दिलेलं आहे पहा. कारगिल कंपनीची कार्यालये 2दा जाळली गेली कारण ते भारतात सूर्यफूल बियाणे व्यवसायामध्ये सापडल्यामुळे स्थानिक घटकांनी त्यांना विरोध केला. स्थानिक राजकारण्यांनी या कंपनीवर स्थानिक पातळीवर बियाणे व्यवसाय नष्ट करण्याचा आरोप केला. पण कारगिल कंपनीनं काय केलं तर शेतकरी शिक्षण, प्रशिक्षण आणि शेती साधनं पुरवण्यात केलेल्या गुंतवणुकीचा प्रति एकर उत्पादकतेमध्ये लक्षणीय सुधारणा घडवून आणली आणि आज कारगिलकडं शेतकऱ्याचा मित्र म्हणून पाहिलं जातं. अडचणीवर मात करण्यासाठी कंपन्यांनी राजकीय समर्थनाचा स्थानिक आधार तयार करायला पाहिजे. त्यामुळे स्थानिक घटक जे आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. कारगिल कंपनी 2दा जाळली, त्यांनी स्थानिक आणि पारंपरिक बियाणं नष्ट केलं असा त्यांचा आरोप झाला. पण त्यांनी काय केलं की जे आपले शेतकरी आहेत त्यांना शिक्षण दिलं, प्रशिक्षण दिलं आणि त्यांना शेतीची साधनं पुरवली आणि त्यांची जी काही शेतीमधली उत्पादकता आहे ही कमालीची वाढवली. त्यामुळे त्या कारगिल कंपनीवरती शेतकऱ्यांचा विश्वास बसला. त्या कारगिल कंपनीकडे शेतकरी मित्र म्हणून बघायला लागले. तर अशा पद्धतीने अडचणीवर मात करण्यासाठी उपाययोजना करणं कंपन्यांच्यासाठी आवश्यक आहे. त्यानंतर गरिबावर लक्ष केंद्रित करून संशोधन व विकासाचं आयोजन करायला पाहिजे.
जे संशोधन आणि विकास करायचा हे त्याचा सेंटर पॉईंट, त्यांचा केंद्रबिंदू हा गरीब असला पाहिजे. प्रदेश व देशानुसार गरिबांच्या महत्त्वाच्या गरजेवर लक्ष केंद्रित करून संशोधन आणि विकास करणं आवश्यक आहे. स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी परदेशी उपाययोजना कशा वापरता येतील या बाबतीत सुद्धा संशोधन होणं आवश्यक आहे. श्रेणी 4 मध्ये महत्त्वपूर्ण ज्ञान मौखिकरित्या सुद्धा म्हणजे तोंडी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रसारित केलं जाऊ शकतं. परंपरेचा आधार करताना त्याचे वैज्ञानिक विश्लेषण करण्यास तयार झाल्यास नवीन ज्ञान मिळू शकते. हा खूप मोठा विषय आहे. मला वाटत नाही विद्यार्थी मित्रांनो हे मी तुम्हाला सांगितल्यानंतर लक्षात आलं असेल की एखादं ज्ञान असतं हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सांगितलं जातं, तोंडी सांगितलं जातं, त्याला मौखिक शब्द वापरला आहे. आणि हे जात असताना जी दुसरी पुढची पिढी आहे ना त्यांनी त्या ज्ञानाचा त्या परंपरेचा आदर राखला पाहिजे. पण तो आदर राखताना जो आता नवीन वैज्ञानिक दृष्टिकोन या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्याच्या आधारे त्याचं विश्लेषण केलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ श्रावणामध्ये मांसाहार करू नये ही जी परंपरा एका पिढीकडून सातत्यानं वारंवार असं कुठेही कायदा कानून कुठेही लिहून ठेवलेलं नाही. पण आमच्या पाठीमागच्या पिढीनं आम्हाला सांगितलं, त्यांना त्यांच्या पाठीमागच्या पिढीनं सांगितलं, आम्ही पुढच्या पिढीला सांगणार आहे. पण पुढच्या पिढीनं काय करावं तर ते शास्त्रीय दृष्टिकोनातून ते ज्ञान तपासून बघावं आणि ते योग्य असेल तरच स्वीकारावं. त्याला काही शास्त्रीय कारणं आमच्या पूर्वजांनी दिलेली आहेत की बाबा जे शेळ्या मेंढ्या असतात ते या जूनचा पाऊस झाल्यानंतर ते काही जे खातात त्याच्यातून कीटक तिच्या पोटामध्ये जातात आणि तिचं आरोग्य बिघडलेलं असतं आणि त्यामुळं तिचं आरोग्य बिघडलेलं असतं. तिला कापून जर आम्ही खाल्लं तर आमचं सुद्धा आरोग्य बिघडू शकतं. हा श्रावणामध्ये मांसाहार न करण्यापाठीमागचा खरा उद्देश माझ्या माहितीनुसार असू शकेल. म्हणजे हा जो भाग आहे या ठिकाणी आपण लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, नवीन युती तयार करा. ह्या नवीन युती कोणत्या असायला पाहिजेत तर ह्या नवीन युती बहुराष्ट्रीय कंपन्यांना नवीन बाजारपेठेमध्ये प्रवेश करताना नवीन युती कराव्या लागतील. अशी युती करताना त्यांना विकसनशील देशाची संस्कृती आणि तिथल्या स्थानिक बाबीचं ज्ञान लक्षात घ्यावं लागेल. तसेच कंपन्यांना स्वतःची विश्वासार्हता सुद्धा सुधारावी लागेल. युती करायची म्हणजे फक्त कोलॅबरेशन करायचं नाही तर ते कोलॅबरेशन करत असताना त्या देशाची संस्कृती, तिथली परंपरा, तिथल्या स्थानिक घटकांचं ज्ञान, तिथली संस्कृती, तिथल्या सवयी, तिथल्या लोकांचं राहणीमान, जीवनमान, असंख्य गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजेत. आणि कारगिलनं जसा विश्वास निर्माण केला तसा तुम्ही सुद्धा विश्वास निर्माण करायला पाहिजे. आणि रोजगाराची तीव्रता वाढवायला पाहिजे. बहुराष्ट्रीय कंपनी श्रेणी 1 मध्ये भांडवलाची तीव्रता व कामगारांची उत्पादकता या दृष्टीने विचार करतात. पण श्रेणी 4 मध्ये अगदी विरुद्ध असते. बॉटम ऑफ द पिरॅमिडमध्ये असलेल्या मोठ्या संख्येने उत्पादन करायला लागते. वितरण पद्धती मोठ्या प्रमाणावरती बऱ्याच लोकांना या ठिकाणी पोचवत असताना वितरण प्रणालीमध्ये सुद्धा मोठा रोजगार या ठिकाणी उपलब्ध झाला पाहिजे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सुरुवातीपासून मी ज्या एका गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेशन करतोय ते अतिशय आपण थोडक्यात इथं लक्षात घेतोय. पण किमतीची पुनर्रचना. बहुराष्ट्रीय कंपन्यांना गरिबांना परवडणाऱ्या वस्तू व सेवा तयार करण्यासाठी खर्च कमी करून किमतीची पुनर्रचना करावी लागेल. किमती कमी केल्या तरच गरीब लोक वस्तू व सेवा खरेदी करू शकतील. हे वाक्य अंडरलाईन करण्यासारखं आहे. किमतीची पुनर्रचना केली नाही तर आम्ही बॉटम ऑफ द पिरॅमिडमधलं जे मार्केट आहे हे मार्केट काबीज करू शकणार नाही. किंबहुना त्या गरीब जनतेसाठी या बहुराष्ट्रीय कंपन्या काहीही करू शकणार नाहीत. तर त्यांना त्या गरिबांना परवडणाऱ्या वस्तू आणि सेवा पुरवाव्या लागतील. आणि शेवटचं एक सामान्य कारण आहे. श्रेणी व बाजारपेठ बनवण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांना एक उत्तम संधी आहे. सरकार, व्यवसाय, नागरी संस्था यांना एकत्रित करण्याची ही सुद्धा एक संधी आहे. आणि बॉटम ऑफ द पिरॅमिडच्या रचनेमध्ये एकीकडे मुक्त व्यापार तर दुसरीकडं भांडवलीचं समर्थन करणारे
आणि पर्यावरण आणि सामाजिक जबाबदारी यांच्यातील सुद्धा संघर्ष जो वाढतो आहे त्याचाही विचार करायला पाहिजे. म्हणजे त्यांना एकतर मुक्त व्यवस्था, भांडवलशाहीचं वाढत जाणारं साम्राज्य म्हणजे श्रीमंताची संख्या वाढत जाणं हे एका बाजूला आहे, आणि दुसऱ्या बाजूला आहे की पर्यावरण आणि सामाजिक टिकाव निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून जी जबाबदारी आहे ती जबाबदारी आहे. ह्या दोन्हीच्या मध्ये खूप मोठा संघर्ष चालला आहे. श्रीमंत काय म्हणतायत, सर पर्यावरणाचं काय वाटेल ते उदे, पण मला ते पाहिजे म्हणून ते आता जंगलं पाडून त्या ठिकाणी बंगले बांधायला लागलेत. त्यांना त्याच्या पर्यावरणाशी काही घेणं देणं नाही. म्हणून महाबळेश्वर किती मोठ्या प्रमाणावर वाढत चाललंय. तिथं कोणी आमच्या गरिबांनी जाऊन बंगले बांधले का, हॉटेल्स बांधले का? नाही, हे मोठ्या लोकांचे काम आहे. आणि दुसऱ्या बाजूला काय तर हा समाजाला जो हा मोठा वर्ग आहे 4 अब्ज लोकांचा, त्याच्यासाठी विचार करण्याचा दबाव या बहुराष्ट्रीय कंपन्यांना आहे. त्याच्यामध्ये तुमचा टिकाव लागणं खूप मोठं गरजेचं आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीनं हे 10 मुद्दे आपण लक्षात घेतलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी संकल्पना आहे खूप संकल्पना महत्त्वाची आहे. फक्त मला एवढं या ठिकाणी म्हणायचं आहे की तुमच्या केवळ एवढं लक्षात आलं असेल की हा चार्ट तरीसुद्धा महत्त्वाचा आहे की बाबा जो 4था स्तर आहे बॉटमचा, हे पिरॅमिड म्हटलेलं आहे, आणि ह्या पिरॅमिडच्या बॉटमला जे आहे 4था स्तर, त्याच्यामध्ये जी मोठी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येसाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्यांना परवडणारी आणि वस्तू सेवा तयार करायला पाहिजे. ही या फॉर्च्यून ॲट द बॉटम ऑफ द पिरॅमिडची महत्त्वाची संकल्पना आहे किंवा त्यांचं सांगणं आहे. किती जबरदस्त संकल्पना आहे ही CK प्रल्हाद यांची तुमच्या लक्षात आली असेल. आजच्या तासाला आपण खूप थोडंसं वेगानं लक्षात घेतलं, कारण आपल्याला हे सगळे 10 मुद्दे आणि अंतर्गत असलेले 4 मुद्दे एवढं कवर करायचं होतं. पण मला कल्पना आहे की आता तुम्ही TYला असल्यामुळं ते तुम्ही लक्षात घेतलं असेल, किंवा तुमच्या काही लक्षात आलं नसेल तर पुन्हा तुम्ही एकदा हे जे व्याख्यान आहे ते रिपीट ऐकू शकता आणि त्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे काढून घेऊ शकता. तरीसुद्धा तुम्ही हे लेक्चर अतिशय एकाग्रपणे आणि एकाग्र होऊन तुम्ही लक्षात घेतलं, ऐकून घेतलं, याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आपण उद्याच्या तासाला पुन्हा या ठिकाणी भेटूया.